नमस्कार, वृत्त मराठीमध्ये मी अरुण बैकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघात उदयास आलेली परिवर्तन विकास आघाडी नगरपालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळवलंय। त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत देखील विरोधकांना धूळ चालली। कर्जत पंचायत समिती निवडणुकीत 10-2 असं आणि जिल्हा परिषद निवडणुकीत परिवर्तन विकास आघाडीला 6-0 असं यश मिळालं। त्यानंतर आता सभापती पदाच्या निवडणुकीमध्ये कर्जत पंचायत समितीची सभापतीपद निवडणूक पार पडली आहे। निवडणुकीतील यशानंतर कर्जत पंचायत समिती सभापती पदाच्या निवडीबाबत विविध चर्चा रंगल्या होत्या। त्याच पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक 11 मार्च रोजी सभापती पदाची निवड झाली असून राष्ट्रवादीच्या नमिता सुधाकर घारे यांची सभापतीपदी तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चित्रा जगदीश ठाकरे यांची उपसभापती म्हणून निवड करण्यात आली आहे। या बिनविरोध निवडीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची कर्जत पंचायत समिती येथे नवनिर्वाचित सभापती यांच्या अभिनंदनासाठी सभा झाली। यावेळी सुनील तटकरे यांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापती यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। कर्जत पंचायत समितीमध्ये महिला राज असून प्रशासकीय कारभार देखील पारदर्शक राहावा अशा सूचना आणि मार्गदर्शन खासदार तटकरे यांनी केलंय। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यासह दोन्ही पक्षाचे जिल्ह्यातील नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। अरुण बैकर, वृत्त मराठी, कर्जत। Like, comment, share and subscribe.